डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानायचे असे महात्मा फुले म्हणत होते की जेव्हा मनुस्मृतीने शोषित झालेले लोक शिक्षण घेतील तेव्हा हा ग्रंथ ते नाकारतील। महात्मा ज्योतिराव फुले यांनी जाळून टाकावा मनुग्रंथ असे आधीच म्हटले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृती जाळली। जगातील सर्वात मोठी पर्सनल लायब्ररी असणारे पुस्तकप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हे पुस्तक का जाळले असावे? शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटवणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृती धर्मग्रंथ या पवित्र नावास अपात्र आहे असे त्या परिषदेचे मत झाले होते। म्हणून बाबासाहेबांनी लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे असे म्हटले होते। मनुस्मृती जाळण्याचे काय कारण होते? बाबासाहेब या ग्रंथाचा तिरस्कार का करायचे? मनुस्मृतीमध्ये नेमके असे काय होते ज्यामुळे या ग्रंथाला जाळण्यात आले हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच मनुस्मृतीतील काही वाईट वचने देखील बघणार आहोत ज्यामुळे या ग्रंथाचा एवढा राग केला जातो। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे। मनुस्मृती इसवी पूर्व 2रे शतक ते 3रे शतक या काळातील असावी। हा ग्रंथ मनु आणि भृगु या दोघातील धर्मावरील संवाद आहे। यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम व अधिकार इत्यादी गोष्टींबद्दल चर्चा आहे। महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने मनुस्मृतीच्या खरेदी विक्रीवर बंदी घातलेली आहे। या ग्रंथात अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल काही अन्यायकारक कायदे व श्लोक आहेत। या ग्रंथामुळे जातीप्रथा, अस्पृश्यता व जातीची बंधने मजबूत झाली होती। त्यामुळे महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927ला सर्वप्रथम मनुस्मृती ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले। मनुस्मृती जाळण्याचे कारण बाबासाहेबांनी 3 फेब्रुवारी 1928च्या बहिष्कृत भारतच्या अंकातही दिलेले आहे। स्वराज्य या पत्राचे संपादक भुसकुटे यांनी बाबासाहेबांना मनुस्मृती जाळण्याच्या संदर्भात आक्षेप घेणारे पत्र पाठवले होते। बाबासाहेबांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले। त्यात बाबासाहेब म्हणतात, आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत। त्यात धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे आणि समतेचा मागमूस नसून असमतेची मात्र धुळवड घातलेली आहे। स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारण्यावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही। एवढेच दर्शवण्यासाठी महाड येथे त्याची होळी करण्यात आली। हे आहे मनुस्मृती जाळण्याचे बाबासाहेबांनी सांगितलेले कारण। काही लोकांचे असे म्हणणे असू शकते की मनुस्मृती ही गतकाळात होऊन गेली, आता हिंदूंच्या वर्तनाशी तिचा संबंध नाही। पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की असे समजणाऱ्यांची ही मोठी गफलत आहे। त्यांनी लिहिले आहे, Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a living past and therefore as really present as any present can be. बाबासाहेबांच्या मतानुसार हा वर्तमान काळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे। याचा अर्थ असा की मनुस्मृतीची निर्मिती इसवी सनच्या आरंभ काळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे। मनुने शिकवलेली वर्णाची आणि जातीची विषमता, त्याने शिकवलेला देव आणि दैववाद, त्याने शिकवलेली अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता या गोष्टी फक्त आज कायम आहेत असे नाही, तर त्या आज अधिक कडवे रूप धारण करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचे दहन केले याचे हे कारण आहे। मनुस्मृती या नावाचे एक पुस्तक जाळणे हा मनुस्मृती जाळण्यामागचा उद्देश नव्हता। याचा अर्थ मनुस्मृतीने लोकांच्या मनात भरलेली विषमता, अंधश्रद्धा, जातपात आणि असमानता जाळणे असा आहे। या ग्रंथाने लोकांच्या मनात उच्चनीचतेचे संस्कार केले, विषमता लोकांच्या मनात बसवली। मनुस्मृती जाळणे म्हणजे लोकांची ही समजूत जाळणे, समता जाळणारा हा ग्रंथ जाळणे, माणसाची माणुसकी जाळणारा हा ग्रंथ जाळणे हा मनुस्मृती जाळण्यामागचा उद्देश आहे। समतेला, स्वातंत्र्याला, बंधुतेला आणि सामाजिक न्यायाला जन्मालाच न येऊ देणारा हा ग्रंथ जाळून टाकायला हवा असे बाबासाहेबांना वाटले आणि त्यांनी मनुच्या विषमतेला आग लावली। ढोर गवार शूद्र और नारी ये सब ताड़न के अधिकारी, म्हणजे शूद्र, अशिक्षित आणि स्त्री हे सर्व शिक्षेस पात्र आहेत असा उल्लेख मनुस्मृतीमध्ये आढळतो। अशा अन्यायकारी ग्रंथाला बाबासाहेबांनी मोठ्या जनसमुदायासमोर जाळले। हा ग्रंथ बाबासाहेबांना जाळावाच लागला कारण भरपूर गोष्टी त्यामध्ये न पटण्यासारख्या होत्या।
त्यामध्ये अनेक वाईट वचने होती। त्यापैकी काही आपण बघूया आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की याचे बाबासाहेबांनी दहन का केले। दलितांनी तिन्ही वर्गाची सेवा करायची, त्यांना गावात राहायचा अधिकार नव्हता, ते गावाबाहेरच राहायचे। शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता, त्यातही फक्त पुरुषच, स्त्रियांना हा अधिकार नव्हता। या ग्रंथात फक्त जातीभेदालाच खतपाणी घातलेले आहे आणि स्त्रियांना खूप खालच्या दर्जाचे मानलेले आहे। ब्राह्मणांची सेवा करणे हे शूद्राचे मुख्य काम आहे असे या ग्रंथात सांगितलेले आहे। जर एखादा शूद्र वरच्या जातीतील लोकांना अपशब्द बोलत असेल तर त्याची जीभ कापून टाकावी। जर शूद्र ब्राह्मणांच्या सोबत बसेल तर राजा त्याच्या पाठीवर गरम लोहा ठेवेल व त्या व्यक्तीला राज्यातून हाकलून देईल। शूद्रांनी भोजन म्हणून उष्टे अन्न खावे, तसेच त्यांनी जुनेच वापरलेले कपडे घालावेत। शूद्रांना उष्टे अन्न व जीर्ण कपडे द्यावेत, धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अथरून पांघरून द्यावे। धनार्जन म्हणजेच पैसे कमवण्यासाठी समर्थ असलेल्या शूद्रानेही धनसंचय करू नये, कारण धनसंचय झाल्यावर शूद्र ब्राह्मणास त्रास द्यायला लागतो। कोणतीही स्त्री स्वातंत्र्यायोग्य नाही। विवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्याने, विवाहानंतर पतीने आणि शेवटी पुत्राने करावे, अर्थात कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही। नारी, मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, वृद्ध कोणत्याही स्वरूपात असो, ती कधीच स्वतंत्र राहायला नको। पती पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो, विकू शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही। कोणत्याही स्थितीमध्ये विवाहानंतर पत्नी सदैव पतीतच राहत असते। स्त्रियांचा संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही। शूद्रांच्या स्त्रिया सुद्धा दास आहेत। स्त्रीला संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही। स्त्रीच्या संपत्तीचा मालक तिचा पती, पुत्र किंवा पिता असेल। असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते त्याच प्रकारे स्त्रिया सुद्धा अपवित्र असतात। शिकायचा, शिकवायचा, वेदमंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही। यज्ञकार्य करणाऱ्या किंवा वेदमंत्र बोलणाऱ्या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज्य मानावे। स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञकार्य अशुभ असल्याने देवांना ते स्वीकार नाहीत। सुखी संसारासाठी स्त्रियांनी कसे राहावे यासाठी मनू सांगतो, स्त्रियांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे। पती दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो, दुर्गुणांचे भंडार असो, कसाही असला तरीही स्त्रीने पतिव्रता होऊन देवासारखी त्याची पूजा करायला पाहिजे। अशा या मनुस्मृतीला आग लावून बाबासाहेबांनी संपूर्ण भारतातील शोषित, पीडित आणि सर्व स्त्रियांना या अन्यायापासून मुक्त केले आहे। या वाईट नियमांपासून समाजाला मुक्ती दिली आहे। आपल्या लोकांना मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्यात संघर्षाची उमेद जागी करण्यासाठी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली। तर मित्रांनो, मनुस्मृतीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा। स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड।